निवडणूक निकाल लागले, भाजप जिंकला. बंगालमध्ये इतिहास घडला, पण त्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच काल रात्री मध्यग्रामच्या रस्त्यावर एक मोटार सायकल एका कारचा पाठलाग करू लागली. कार थांबली तशी मागून आलेली मोटरसायकल कारच्या बाजूला येऊन थांबली. दुचाकीवर आलेले 3 माणसांनी त्या गाडीच्या खिडकीला थेट बंदूक लावली. फायरिंगचे आवाज आले आणि सगळीकडे शांतता पसरली. ज्या माणसावर फायरिंग झाली होती तो होता बंगालच्या सर्वात मोठ्या विरोधी नेत्याचा पीए. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे जवळचे सहकारी चंद्रनाथ रथ. निवडणूक जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासात आत हा भर रस्त्यावर खून झाला आणि हे साधं गुन्हेगारी प्रकरण नाही. बंगालच्या राजकारणाने पुन्हा एकदा आपला खरा रंग दाखवला सुरुवात केली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, या हत्याराचा परिणाम काय होणार, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 4 मे 2026 रोजी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि निकालाने बंगालच्या इतिहासाला एक नवं वळण दिलं. भाजपने तब्बल 294 पैकी 200हून अधिक जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस केवळ 80च्या आसपास अडकली. 3 दशकाहून अधिक काळ डाव्यांचा आणि नंतर तृणमूलचा गट असलेला बंगाल भाजपच्या हाती गेला. पण या निकालाला सर्वात मोठा धक्का बसला तो भवानीपूर मतदारसंघात. ममता बॅनर्जी स्वतः या मतदारसंघातून लढल्या आणि सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना तब्बल 15,000हून अधिक मतांनी पराभूत केलं. एक नाही, दोन नाही, 3 वेळा बंगालची मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्ती आपल्याच मतदारसंघात हरली. हा बंगालसाठी राजकीय दृष्ट्या प्रचंड मोठा भूकंप होता. निकाल जाहीर झाल्यापासूनच राज्यात हिंसाचाराच्या घटना सुरू झाल्या. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर हल्ले करत होते. वातावरण पेटलेलं होतं. याच धुमसातल्या वातावरणात 6 मे रोजी रात्री मध्यग्राममध्ये एक नियोजित हत्या घडली. चंद्रनाथ रथ हे केवळ सुवेंदू अधिकारी यांचे पीए नव्हते, ते बंगाल विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचे कार्यकारी सहाय्यक होते. म्हणजे विधानसभेच्या कामकाजातला राजकीय मनवयाचा, दैनंदिन निर्णयाचा एक महत्वाचा दुवा. 6 मे रोजी रात्री चंद्रनाथ आपल्या घरी मध्यग्रामला परत निघाले होते. त्यांच्या पांढऱ्या स्कॉर्पिओ मध्ये ते चालकच्या शेजारी पुढच्या सीटवर बसले होते. मागे मिंटू नावाचा त्यांचा एक जवळचा माणूस होता. गाडी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दोहेरी परिसरात जात होती. तेवढ्यात मागून एक दुचाकी आली. वेग वाढत त्या दुचाकीने स्कॉर्पिओचा पाठलाग सुरू केला. एकाच वेळी पुढून एक छोटी गाडी आली आणि स्कॉर्पिओला अडवलं. रस्ता बंद झाला, गाडी थांबली आणि त्या क्षणी दुचाकीवर हल्लेखोरांनी गाडीजवळ येत काचेचा थेट बंदूक लावली. एकामागून एक 4 गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील 2 गोळ्या चंद्रनाथ यांच्या छातीत आणि पोटात घुसल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की बंदुकीची नळी थेट गाडीच्या खिडकीला लावली. गोळ्या झाडण्यात आल्या. इतकं जवळून इतकं ठरून केलेलं हे काम होतं. चालकही या हल्ल्यात गंभीर झाला. गोळ्या झाडून हल्लेखोर तातडीने पळून गेले. जखमी अवस्थेत चंद्रनाथ यांना कोलकात्यातील रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. छातीत अनेक गोळ्या आणि पोटात एक गोळी लागली आणि रक्तस्राव झाला असं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर जे समोर आलं ते या हत्येचं नियोजन किती बारकाईने केलेलं होतं ते दिसून येतं. हल्ल्यात वापरलेली गाडी नंतर जप्त करण्यात आली. त्या गाडीची नंबर प्लेट बनावट होती आणि ती सिलिगुडीमधील एका वेगळ्याच वाहनाची होती. घटनास्थळावरून रिकामी आणि जिवंत काळतुसे जप्त झाली आहेत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार 3 हल्लेखोर होते ज्यांनी अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्धपणे हे कृत्य केलं. हा जाणीवपूर्वक रचलेला सापळा होता. चंद्रनाथ कुठून जाणार, कधी जाणार, कोणत्या गाडीत जाणार हे आधीच हल्लेखोराला माहिती होतं. पुढून गाडी अडवणं आणि मागून गोळीबार करणं हा अचानक झालेला हल्ला नव्हता. पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक सिद्धांत गुप्ता यांनी सांगितलं की तपास सुरू आहे आणि घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. भाजप खासदार राहुल सिन्हा यांनी थेट आरोप केला की सुवेंदू अधिकारी यांच्या पीएला नाही तर सुवेंदू अधिकारी यांनाच एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. भाजप नेते अर्जुन सिंग यांनी तर सरळ म्हटलं की अभिषेक बॅनर्जी यांनी या हत्येचा कट रचला आहे. निवडणुकीत सत्ता गेली तरी आम्ही ताकदवान आहोत हा संदेश यातून द्यायचा होता. हत्येच्या बातमीनंतर काही तासातच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फार्मासिस्ट टीमने नमुने जप्त केले. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. भाजपने या हत्येनंतर तृणमूलवर घणाघाणी हल्ला चढवला. भाजप आमदार दिलीप जोश यांनी म्हटले की असा हिंसाचार थांबला पाहिजे आणि टीएमसीच्या अंतर्गत राजकारणाची किंमत भाजप कार्यकर्ते चुकवत आहेत. राहुल सिन्हा यांनी तर
त्यानंतर मागणी केली की तृणमूल काँग्रेसची राजकीय मान्यताच रद्द करावी। दरम्यान खुद शुवेंदू अधिकारी यांनी याआधी शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। हिंसाचारात सहभागी असलेल्या कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल, मग तो भाजपचा असो व कोणाचाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। पण त्यांच्या जवळच्या माणसाची हत्या झाल्यानंतर हे शांततेचं आव्हान किती काळ टिकेल हा प्रश्न आहे। बंगालमध्ये 4 मे पासून आतापर्यंत पोस्ट पोल व्हायलन्समध्ये किमान 4 जणांचा बळी गेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले केल्याचे आरोप करत आहेत। केंद्र सरकार आणि बंगाल पोलीस दोन्ही यंत्रणा सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या कामात आहेत। बंगालमध्ये सत्ता बदलली, पण सत्ता बदलल्याबरोबर रस्त्यावर कार्यकर्त्यांचे होणारे खून थांबले नाहीत। चंद्रनाथ हा घरी परतत होता, त्याने कुठलाही निवडणुकी लढवली नव्हती, त्याने कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता, पण त्याचा खून केला गेला कारण तो भाजपच्या नेत्याचा पीए होता। बंगालचा इतिहास सांगतो की सत्ता बदलत्या प्रत्येक वळणावर रस्त्यावरचे राजकारण आणखी क्रूर होत जातं। डाव्यांकडून तृणमूलकडे सत्ता गेली तेव्हाही असं झालं, आता तृणमूलकडून भाजपकडे सत्ता जाताना हीच पुनरावृत्ती होतीये का? चंद्रनाथ रथ यांचे कुटुंब आज न्यायाची वाट पाहत आहेत। बंगाल पाहत आहे की या हत्येमागचे सूत्रधार कधी पकडले जातात आणि राजकारणाची किंमत नेहमीच सामान्य माणसाला का चुकवावी लागते। चंद्रनाथ यांच्या हत्यामागे कोणाचा हात असेल? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।